जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहत पाहत 7व्या दशकापर्यंत येऊन पोहोचलो। या 7व्या दशकाचं नाव आहे 14 ब्रह्मांचा। ब्रह्मच खरं सर्वत्र व्यापून आहे, पण ते वेगवेगळ्या प्रकारांनी कसं व्यापून आहे आणि त्याचं व्यापकत्व आपल्या अनुभूतीला मायेमुळे येतं, असा सर्व विषय समर्थांनी या दशकात सांगितलेला आहे। माया, ब्रह्म, एकमेकांशी त्याचा असलेला संबंध आणि ब्रह्मामध्ये सुद्धा शुद्धता कशी आहे, हे आणि असे अनेक विषय या दशकामध्ये आलेले आहेत। पण हा जो दशकातला पहिला समास आहे याचं नाव आहे मंगलाचरण। आपल्याकडे एक पद्धत आहे की कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना आपण नमन करतो, नमस्कार करतो, शरण जाण्याचा अभ्यास करतो। पहा, परीक्षेला जाताना आपण घरातल्या देवांना किंवा वडीलधाऱ्यांना नमस्कार करून बाहेर पडतो। आता पुस्तकात जे दिलेलं आहे किंवा शिकवलेलं आहे शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, त्याचा आईवडिलांशी काय संबंध? जो विषय आहे त्यातलं कदाचित आपल्या आईला, आजीला काही माहीतही असणार नाही। मग आपण नमस्कार करून बाहेर का पडतो? कारण नमस्कार करण्यामध्ये लीनतेचा अभ्यास घडतो। नमस्कार करण्यामध्ये आपल्या अभिमानाला बाजूला टाकण्याचा अभ्यास घडतो। शिवाय आणखी एक गोष्ट नमस्कारामध्ये घडते, जिथे नमस्कार केला जातो तिथे आशीर्वाद हा आपोआपच मिळतो आणि आशीर्वादामध्ये अलौकिक शक्ती आहे। आशीर्वादातून भगवंताचीच शक्ती प्रवाहित होते। पण एका बाजूला जर अभिमान टाकून केलेला नमस्कार असेल तर ती प्रवाहित झालेली शक्ती उद्धारासाठी कारणीभूत ठरते। समर्थ मंगलाचरणामध्ये गणपतीला वंदन करतात, शारदेला वंदन करतात, सद्गुरूंना वंदन करतात आणि नंतर साधू, संत, सज्जन, श्रोते यांनाही वंदन करतात। हे वंदन समर्थांनी करण्याची गरज आहे का? दासबोधाच्या सुरुवातीला शारदेला, गणपतीला सगळ्यांना वंदन करून झालेलं आहे, पण समर्थांनी पुन्हा वंदन केलं, कारण आपण जो विषय समजून घेणार आहे त्यासाठी आपण तयार व्हावं म्हणून। जो विषय सांगायचा आहे तोच विषय सर्वत्र दासबोधात व्यापून आहे, पण दासबोधाचा प्रवास हा गुरुशिष्य संवादाचा आहे। आता आत्म्याबद्दल सांगून झालं, ब्रह्माबद्दल सांगून झालं, किंवा आता ते सांगण्याच्या आधी गणपतीला वंदनही करून झालं, तर पुन्हा तेच करायची काय गरज आहे असं समर्थ म्हणत नाहीत। त्यामुळं आपण श्रोत्यांनी सुद्धा पुन्हा पुन्हा तेच का असं मुळीच मनात आणू नये। त्याला एक कारण आहे। विषय एकच असतो, पण जो शिकत आहे त्याच्यावरती विषयाचे भाग पडत जाऊन विषयाची खोली वाढत जाते। शिकवणाऱ्याकडे सगळं काही उपलब्ध असतं, पण शिकणारा जर योग्य नसेल तर विषयाच्या खोलात जाऊन शिकवता येत नाही। संगीताचं उदाहरण पाहूया। एकच विषय आहे संगीत आणि त्याच्यामध्ये 7 स्वर आहेत, सा रे ग म प ध नी। आता काही रागांमध्ये कोमल स्वर येतात, काही रागांमध्ये तीव्र स्वर येतात, पण या व्यतिरिक्त संगीतात काय आहे? पण असं जरी असलं तरी त्याचाच महासागर झालेला आहे। म्हणजे याच स्वरांमधून जे निर्माण झालेलं आहे त्याची व्याप्ती इतकी मोठी आहे की मनुष्याला एका जन्मात संपूर्ण संगीतही शिकता येत नाही। मग समजा शिष्य गुरूंकडे शिकायला गेला आणि तो प्रतिभेचा असेल, म्हणजे सद्गुरू जे सांगतात ते त्याच्या आतमध्ये मुरत असेल, तर त्याच्या शिक्षणाला अंत नाही। आणि गुरूंकडे तर संगीतातील ज्ञानाचा महासागर आहेच। पण पहा, शिष्य गुरूंपुढे आज बसला काय किंवा आणि 10 वर्षांनी बसला काय, पहिल्यांदा गुरु शिष्य तानपुरा लावतील, त्या स्वराशी मिळवून घेऊन षड्जचा, साचा अभ्यास करतील आणि मग पुढचा अभ्यास घडेल। हा तानपुरा लावणं म्हणजे एक प्रकारे स्वरांना केलेलं वंदनच आहे। गुरु शिष्य एकमेकांना वंदन करून, स्वरांनाही वंदन करून नंतर मग संगीताच्या महासागरामध्ये शिकण्यासाठी शिरतील। हे केवळ आपण एका संगीताच्या बाबतीतील पाहिलं। परमार्थामध्येही
विषयाची व्याप्ती पुष्कळ असली तरी गाभा एकच आहे. देहबुद्धीची अडचण आपणच निर्माण केलेली आहे. ती दूर केली की तिथे आत्मस्वरूप आहेच आहे. पण याचा विस्तार पुष्कळ झालेला आहे. याचा विस्तार जितका समजून घेऊ तितका कमी आहे, कारण शिष्य जाणणारा आहे. सद्गुरू जे सांगत आहेत ते त्याच्या आयुष्यात उतरवणारा आहे. पुन्हा आपण संगीताचं उदाहरण पाहूया. समजा यमन राग गुरूंनी शिकवल्यानंतर तो येतोच असं नाही, आणि जरी आला तरी योग्य प्रकारे येतोच असं नाही. एखादी व्यक्ती 5-6 वर्ष गुरूंकडे शिकत आहे आणि मग यमन राग गात आहे, आणि एखादी व्यक्ती 40 वर्ष संगीताची साधना करून यमन गात आहे. तोच राग, पण त्यामध्ये फरक पडतो, कारण साधनेमध्ये फरक आहे. साधनेमधून जी आत प्रगती झाली त्यामध्ये फरक आहे. आत किती शोषलं गेलं याच्यावरती बाहेर किती येणार हे ठरतं. तसंच परमार्थामध्ये आहे. परमार्थामध्ये आपण देह नाही, बुद्धी नाही, मन नाही हे सद्गुरू सांगतायत आपल्याला. पण आपल्यापाशी देहभाव आहे. त्या देहभावानीच आपण साधनेमध्ये उतरतो. उतरताना आपण सद्गुरूंना जर शरण गेलेलो नसू तर ती साधना आपल्याकडून घडणार नाही. आज साधनेला बसल्यानंतर कदाचित गुरुकृपेनं आपण देहापलीकडीलही कोणीतरी आहोत या अनुभूतीची चुणूक मिळेल, पण यांना आत्मज्ञान घडत नाही. वर्षानुवर्ष ते केलं तर आत्मज्ञान संभवतं, आणि तेही गुरुकृपेनं. म्हणजेच इथे नमनाची अत्यंत आवश्यकता आहे. जरी सद्गुरूंनी सगळं सांगितलेलं असलं आणि शिष्यानं ते ऐकलेलं असलं तरी गुरु शिष्य दोघेही पहिल्यांदा नमन करतात. मग ते नमन गणपती, शारदा, सद्गुरू या क्रमानं घडेल किंवा गुरुतत्वालाच नमन पहिल्यांदा केलं जाईल. पण नमन हे आपली बुद्धी, आपलं मन, आपला अभिमान, आपले तर्क बाजूला टाकायला शिकवतं, आणि शरण जाऊन सद्गुरू जे सांगत आहेत ते ग्रहण करायला शिकवतं. परमार्थामध्ये अशा निरहंकारी वृत्तीनं आत शिरणं अपेक्षित आहे. किंबहुना असं जर निरहंकारी, निराभिमानी होऊन आपण आत शिरलो तरच सद्गुरूंना जे द्यायचं आहे ते आपल्याला मिळू शकतं. म्हणून समर्थांनी हा मंगलाचरणाचा समास मांडला आहे. 14 ब्रह्मांबद्दल, मायेबद्दल, आपल्या आत्मस्वरूपाबद्दल, ते आत्मस्वरूप सद्गुरूंच्या कृपेनं प्राप्त होतं याचंच विवरण केलं जाईल. पण आधी समर्थ म्हणतायत नमन करूया गणपतीला. मग त्या गणपतीचं वर्णन त्यांनी केलंच आहे की त्याला 3 डोळे आहेत, 4 हात आहेत, 1 दंत आहे तो, किंवा त्याचं मस्तक हत्तीसारखं आहे, तो प्रसन्न वदन आहे, सगळ्या विद्यावंतांचा पूर्वज असा मूळ पुरुष आहे असं समर्थ म्हणतात. विद्यावंतांचा पूर्वजू मत्ता ननु एक द्विजू, त्रिनयेन चतुर्भुजू फरश पाणी. कुबेरापासून अर्थ, वेदापासून परमार्थ, लक्ष्मीपासून समर्थ भाग्यासी आले. तैसी मंगळमूर्ती आद्या, पासून झाल्या सकळ विद्या, तेणे कवी लाघव गद्या सत्पात्रे झाले. समर्थांनी कशापासून काय मिळतं हे एक प्रकारे सांगितलं. इथल्या खरं म्हणजे शाब्दिक अर्थांकडं पाहायचं नाही. एकच तत्त्व यातून घ्यायचं की आपल्याला काहीतरी अनुभवाला येतं, याचा अर्थ त्याचा उगम कुठेतरी असतो. वेदापासून परमार्थ झाला, कुबेरापासून संपत्ती येते, लक्ष्मीपासून सामर्थ्य, समृद्धी येते, भाग्य येतं असं समर्थ म्हणतायत. म्हणजे आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ते आपल्याला सांगतायत. आत्ताही पहा, हे निरूपण केलं जातंय, हे आपल्याला समजतं. हे समजतं ते विद्येमुळं समजतं, आणि ही विद्या म्हणजे शारदा आहे. अर्थातच या शारदेला पुढे समर्थांनी वंदन केलेलं आहे. तशाच प्रकारे आयुष्यातील सर्व बाबतीत आहे. मग आपल्या जीवनात असलेला परमार्थ असो किंवा पैसा असो किंवा समृद्धी असो किंवा आपलं भाग्य असो, ते देणारं कुणीतरी आहे याची जाणीव जर आपली गेली तर आपल्यामध्ये अभिमान शिरतो, आणि अभिमानानं सर्वनाश घडतो. रावण असेल, कंस असेल किंवा हिरण्यकश्यपू असेल, यांचं काय झालं? ईश्वराशिवाय जगामध्ये काहीही नाही. ईश्वराचा अंश त्यांच्यामध्येही होताच की, पण वाटोळ केलं ते अभिमानानं केलं. हिरण्यकश्यपू स्वतःलाच भगवंत समजायला लागला,
म्हणजे आपल्याला राज्य मिळालेलं आहे, आपल्याला संपत्ती मिळाली आहे, मुलगा मिळालेला आहे, आपली पत्नी आहे, आपण ते राज्य करू शकतो. पण कुणाच्या तरी सत्तेमुळं ही गोष्ट तो विसरला आणि ती सत्ता त्यानं स्वतःकडे घेतली. म्हणजे भगवंतामुळं हा देह प्राप्त झालेला आहे, तपश्चर्या घडली पण भगवत कृपेनं घडली. भगवंतामुळंच हे राज्य आहे, पती पत्नी संबंध आहे, मुलगा आहे, हे विसरून आपणच भगवंत होऊन बसला. तो त्याचा अभिमान, या अभिमानानं त्याचा सर्वनाश केला. म्हणजे काय, तर आपल्या जीवनामध्ये जे जे काही आहे ते देणारं कोणीतरी आहे ही जाणीव जर गेली तर देणारं कोण, तर आपला मी असा अभिमान तिथे येऊन बसतो आणि मग साधकाची दुर्गती होते. म्हणून समर्थ या सगळ्या गोष्टींची कारणमीमांसा आपल्यापुढे ठेवतायत की अर्थ आहे पण तो कुबेरामुळं आहे. परमार्थ आज आपल्याला कळतो पण तो वेदांमुळं कळतो. खरं पाहता सद्गुरूंमुळं कळतो. समृद्धी आहे, सुबत्ता आहे, सर्व बाजूंनी आपण सुखी आहोत ते लक्ष्मीमुळं आहोत. आपल्या भाग्यालाही देणारा कुणीतरी आहे ही जाणीव ठेवणं आवश्यक आहे. याच दृष्टीनं आपण पुढच्या ओव्यांकडे पाहूया. तैसी मंगळमूर्ती आद्या पासुनी झाल्या सकळ विद्या, तेणे कवी लाघव गद्या सत्पात्री झाले. आता कवित्व असो नाहीतर कोणतीही विद्या असो गणपतीमुळं प्राप्त आहे असं समर्थ सांगतायत. आता कुणी गणपती म्हणेल नाहीतर कुणी शंकर म्हणेल. नटराजसुद्धा कलेची देवता मानलीच गेलेली आहे. पण इथं समर्थ म्हणतात असा हा मंगळमूर्ती गणेश विद्यांचा जनक आहे. इथंही त्यांना हेच सांगायचं आहे की आपल्याला विषय कळतो, समजतो ते विद्येमुळं समजतो. ही विद्या कुणीतरी दिलेली आहे म्हणून आपल्यापाशी आहे. आपलं कर्तृत्व नाही हे लक्षात घेऊन साधकानं नम्र राहिलं पाहिजे. गुरूंकडून जे ऐकायला मिळतं ते ऐकायला मिळेल कसं जर आत आत्मा नसेल तर. आत्मा आहे म्हणून गुरु बोलू शकतात, आत्मा आहे म्हणून शिष्य श्रवण करू शकतो, विषय समजून घेऊ शकतो. पण याचा जर विसर पडला तर मला किती छान कळला परमार्थ याचाच अभिमान होतो. सद्गुरूंनी सांगितलेलं असतं की तू भगवंतच आहेस, पण ते देहाच्या अंगानं सांगितलेलं नसतं. जो स्वतःला देहाच्या, मनाच्या, बुद्धीच्या अंगानं भगवंत समजायला लागतो त्याचा हिरण्यकश्यपू होतो. म्हणजे काय, तर ज्ञानाचा विपर्यासच एक प्रकारे हिरण्यकश्यपूच्या ठिकाणी झाला. हे अभिमानानं घडतं. पण अभिमान जर बाजूला टाकला तर सद्गुरूंचं वचन आतमध्ये साठवता येतं. म्हणजे आपल्याला मिळालेली प्रत्येक वस्तू, मग आपलं मन असेल, आपली बुद्धी असेल किंवा आपली विद्या असेल, आपली समृद्धी असेल, हे कोणीतरी देणारं आहे म्हणून आपल्यापाशी आहे हे ध्यानात धरावं. समर्थ म्हणतायत हा गणपती मंगलमूर्ती सगळ्या विद्यांचा जनक आहे आणि त्याच्या कृपेनं प्राप्त झालेल्या विद्येमुळंच कवी कवित्व करू शकतात, गद्य पद्य रचना करू शकतात. हा दासबोधच पहा. एक प्रकारे जो ग्रंथ निर्माण झालेला आहे तो गणेशाच्याच कृपेनं झालेला आहे असा अर्थ इथे येतो. पण हा गणपती म्हणजे शंकर पार्वतीचा मुलगा गणपती नसून आपला आत्मस्वरूप आहे. मगाशी जे आपण पाहिलं की आत्मा नसेल तर गुरु बोलू शकणार नाहीत आणि शिष्य श्रवण करू शकणार नाही. तसा हा आत्मस्वरूप असलेला गणपती आहे ज्याच्यापासूनच सगळं काही उत्पन्न होतं. हे जे उत्पन्न झालेलं आहे त्या गोष्टीमध्ये आपण विहार करतोय. कवित्व घडलेलं आहे, शब्द लिहिले गेलेले आहेत. दासबोध म्हणून एक ग्रंथ आपल्या समोर आहे, तो आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि हे सगळं काही गणपतीमुळं घडतंय हे समर्थ आपल्याला सांगतायत. म्हणजे पुन्हा ते आपल्याला जाणीव शिकवतायत, नम्रता शिकवतायत, शरणागती शिकवतायत, याचं भान ठेवायला शिकवतायत की आपण करते नसून भगवंताच्या कृपेनं हे घडत आहे. समर्थांनी पुढे सुंदर उपमा दिली आहे पहा. जैसी समर्थांची लेकुरे नाना अलंकारी सुंदरे, मूळ पुरुषाचे निद्वारे तैसे कवी. जशी श्रीमंतांची मुलं वेगवेगळ्या अलंकार अंगावरती घालून शोभून दिसतात तसं मूळ पुरुषाच्या कृपेनं म्हणजेच भगवंताच्या कृपेनं कवी शोभून दिसतात. समर्थांची व्यापक दृष्टी पहा. दासबोधाच्या दृष्टीनं आपण अर्थ समजून घेऊया बरं का. असं डोळ्यांपुढं आणा की सद्गुरू शिष्याला दासबोध समजावून सांगतायत
आणि शिष्य शरणागत भावानं सद्गुरूंकडून ते समजून घेतोय. या दृश्याला जे सांगितलं जातंय त्या कवित्वाला एक प्रकारची शोभा आहे आणि ती भगवंताच्या कृपेनं आहे असं समर्थ सांगतायत. जे काही सांगितलं जातं ते मायेमध्येच येतं, समजून घेणं सुद्धा मायेमध्येच येतं, पण हे घडतं भगवंताच्या सत्तेवरती. सद्गुरूंपाशी तर अभिमान नाहीच नाही, पण शिष्यसुद्धा अभिमान बाजूला टाकण्याचा अभ्यास करत करत जेव्हा श्रवण करतो तेव्हा त्याला एक प्रकारची शोभा प्राप्त होते. समर्थ म्हणतायत हे भगवंताच्या सत्तेनं घडून येतं, यात त्याची शोभा आहे. कर्तेपणामध्ये शोभा नाही, कर्तेपण भगवंताला देण्यात शोभा आहे. समर्थ म्हणतात नमो ऐसिया गणेंद्रा विद्याप्रकाशे पूर्णचंद्रा जयाचेनी बोध समुद्रा भरिते दाटे बळे जो कर्तृत्वाचा आरंभ मूळ पुरुष मुळारंभ जो परात्पर स्वयंभ आदि अंती. पहा, गणपती म्हणजे आत्माच या दृष्टीनंच समर्थांनी वंदन केलेलं आहे. ज्या भगवंताच्या कृपेनं सगळं घडतंय तो भगवंत म्हणजे हा आत्माच आहे, म्हणजेच हा गणपती आहे. समर्थ शब्द वापरतात की असा जो गणेंद्र आहे त्याला मी नमन करतो. कसा आहे हा गणपती? समर्थ म्हणतात मुळारंभ आहे, मूळ पुरुष आहे, आदी पुरुष आहे. सगळ्या विश्वाची उत्पत्ती याच्यापासून झालेली आहे, अंतही अर्थातच याच्यातच होत आहे. म्हणजे काय तर हा स्वयंभू आहे, आधीही होता आणि अंतीही आहे, आदी अंती असा आहे. चंद्राची आणि समुद्राच्या भरतीची उपमा समर्थांनी इथं दिली आहे. पूर्ण चंद्रामुळं समुद्राला जशी भरती यावी तसं पूर्ण असलेल्या या गणेंद्रामुळं म्हणजे भगवंतामुळं आत्मस्वरूपामुळं बोधरूपी समुद्राला भरती येते. समर्थांचे शब्द अलौकिक आहेत, पण त्यांना जो बोध द्यायचा आहे तो त्याहूनही अलौकिक आहे. हे जे गणपतीला मंगलमूर्तीला नमन समर्थ करतायत ते आत्मस्वरूपाला करतायत हे जर आपण नीटपणे समजून घेतलं तर आपल्या लक्षात येईल की आपल्या स्वरूपाचं भान ठेवून जगायला समर्थ शिकवतायत. मग आपली नित्यकर्मे असोत किंवा आपली साधना असो, आपलं सद्गुरूंकडं जाणं असो किंवा सद्गुरूंना शरण जाण्याचा अभ्यास असो, सगळं काही आपण करावं, पण आपल्या स्वरूपाच्या अनुसंधानामध्ये राहून करावं हे समर्थ आपल्याला शिकवतायत. आदी अंती भगवंत आहे याचा आपल्या दृष्टीनं साधनेतील अर्थ पाहूया आपण. आपल्या आत आपलं मन चंचलपणे हालचाल करतंय, मनामध्ये विचार अखंडत्वानं येत आहेत, पण विचार येण्याच्या आधी मनामध्ये काय आहे? वृत्तीचा तरंग उमटलेला नव्हता तेव्हा तिथे काय आहे? आपण तिथे आहोतच की. वृत्तीचा तरंग उमटल्यानंतरही आपण आहोत आणि तरंग जेव्हा विरून जातो, मन जेव्हा शून्याकार व्हायला लागतं तेव्हाही आपण तिथे आहोतच. म्हणजे आपलं असलेपण, आपलं शुद्ध अस्तित्व कधीही बदलत नाही. हेच आपल्या आत्म्याचं प्रगटीकरण आहे. आपल्या आत्म्यावरती विचार तरंग उमटतात खरे, पण विचारांमध्ये आत्मा सापडलेला असत नाही. आपण विचारांशिवाय सुद्धा असतो, विचार असतानाही असतो आणि विचार लयाला जातानाही आपण असतो. आपल्याला कुठेही धक्का लागत नाही. पाहणारा तो तसाच राहतो, विचार मात्र वरती येऊन निघून जातात. तसंच प्रत्येक गोष्ट वृत्तीमध्ये अनुभवली जाते आणि लयाला जाते. आत्ता श्रवण घडतंय म्हणजे कानातून आवाज आत जातोय, तो मेंदूत समजून घेतला जातोय वगैरे वगैरे. त्यानुसार आपल्या मनात काही विचारही येत असतील, पण हे श्रवण जेव्हा नव्हतं तेव्हाही आपण होतोच की. म्हणजे श्रवणानंतरही आपण असणारच आहे. आपल्या आत्मस्वरूपाला अशा प्रकारे कधीही धक्का लागत नाही. असं आपलं आत्मस्वरूप हे मूळ पुरुष आहे, हे मुळारंभ आहे असं समर्थ आपल्याला सांगतायत. ते स्वयंभू आहे असंही आपल्याला सांगतायत. तिथे शरण जाऊन म्हणजेच त्याच्याशी अनन्य होऊन त्याच्या स्मरणामध्ये राहून आपल्याला जगायला शिकलं पाहिजे. शरण जाण्याचा अगदी सोपा अर्थ आपण पाहूया. जेव्हा आपल्याला कडकडून भूक लागलेली आहे आणि नेमका आपल्या आवडीचाच पदार्थ आपल्या हातात आहे, तेव्हा आपण त्या पदार्थाला शरण गेलेलो असतो. अशा प्रकारे आपण अनंत विषयांना शरण जातो
आणि ज्या इंद्रियांमधून विषय भोगतो त्या इंद्रियांनाही शरण जातो. ही इंद्रिये ज्या मनाच्या सत्तेवरती धावतात त्या मनालाही त्यामुळं आपण शरण गेलेलो असतो. ही शरणागतता जेव्हा पालटते तेव्हा आपण स्वरूपाच्या ठिकाणी शरण जातो. समर्थ आपल्याला शिकवतायत की अशा पद्धतीनं आत्मस्वरूपाला शरण जाऊन परमार्थामध्ये वावरा. याच्या पुढे समर्थांनी शारदेला वंदन केलेलं आहे. ही शारदा कोण आहे? या आत्मस्वरूपातून प्रगट झालेला तरंगच आहे, म्हणजेच मूळ माया आहे. आपलं हे जे समजून घेणं आहे, आपलं जे साधना करणं आहे, आपलं शंका विचारणं, उत्तर ऐकणं, हे सगळं काही शारदेमुळं घडत आहे. आपण तो भाग विस्तृतपणे उजळणीमध्ये पाहूया. आज इथेच निरूपण सेवेला विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.